नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अशी महत्त्वपूर्ण अशी योजना जी आहे ती घेऊन आलेलो आहे. तर त्या योजनेमध्ये आता अर्ज सुरू झालेले आहे. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की चार्जिंगवरला फवारा हे 50% अनुदानावर तुम्हाला भेटणार आहे. आणि जे आहे नॅनो युरिया आणि नॅनो DAP हे कापसासाठी आणि सोयाबीनसाठी किंवा इतर गळीत धान्यासाठी तुम्हाला ते मोफतमध्ये म्हणजे लॉटरी पद्धतीने तुम्हाला मोफतमध्ये भेटणार आहे. तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, अर्ज जे आहेत ते आज सुरू झालेले आहेत 12 तारीख ते मित्रांनो 23 तारखेपर्यंत अर्ज हे तुम्हाला करता येणार आहेत किंवा लास्ट 30 तारीख पण असू शकते. तर आपल्याला अर्ज कसे करायचे तेच आपण इथं बघूया. तर मी तुम्हाला महाडीबीटीमधून हा फॉर्म भरायचा आहे. तर पहा, मी तुम्हाला इथं दाखवतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणतेही ब्राउझर ओपन करायचे तर मी एक क्रोम ब्राउझर ओपन करतो. ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च करायचे महाडीबीटी फार्मर. महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर आपल्या पुढे वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो पहा, आपल्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे. आपण मोबाईलवरती पण करू शकता. तर पहा, वापरकर्ता ID आणि आधार क्रमांक हे दोन्ही आहेत. तर आपल्याजवळ वापरकर्ता ID असेल तर आपण टाकून लॉग इन करू शकता किंवा आधार नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला OTP येऊ शकतो आणि OTP आल्यानंतर आपल्याला इथं आपण अर्ज करू शकतो. तर आपल्याला काय करायचंय, जे आहे ते इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि OTP वर करून घ्यायचे. बायोमेट्रिकचं सध्या चालू नाहीये. आधार नंबर टाकल्यानंतर OTP यावर क्लिक करायचे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. तर ओके करून घ्यायचे. OTP जे आधार नंबर टाकलेला आहे त्यावर जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. तर OTP आलेला आहे, जे OTP मी इथं टाकून घेतो. OTP तपासा यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपले जे आहे लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर पहा, अर्ज करा, कृषी विभाग, मुख्य पोस्ट, वैयक्तिक तपशील, पिकाचा तपशील सादर करा, इतर माहिती सादर करा. भरपूर असे जे आहे ते बघू शकता आपण. तुम्ही पहिल्या अर्ज केलेल्या बाबी पण बघू शकता. तर आपल्याला इथं काय करायचंय, अर्ज करा या ऑप्शनवर जायचंय. हे जर ऑप्शन आपल्या पुढे येत नसेल तर मुख्य पोस्ट यावर आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक झाल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारे ओपन होईल. इथं अर्ज करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जे आहे आपण पहिल्यांदा फवारा, चार्जिंगवरला फवारा यासाठी अर्ज करणार आहोत. तर इथं पहिला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे ओपन झाल्यानंतर पहा, मुख्य घटक जे आहे इथं आपल्याला कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य हे निवडून घ्यायचंय. परत तपशीलमध्ये काय आहे तर इथं मनुष्य चलित अवजारे यावर सिलेक्ट करायचे. कृषी यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये आपल्याला काय करायचे, पीक संरक्षण अवजारे यावर आपल्याला क्लिक करायचंय. मी फास्ट मध्ये सांगून टाकतो मित्रांनो, यामध्ये काही जास्त आहे ना. इथं पहा, खालून दुसऱ्या नंबरला मॅन्युअल स्पीअर, नॅपसॅक, फूट बॅटरी ऑपरेटर स्पीअर यावर आपल्याला क्लिक करायचंय. आणि मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र घेणार नाही यावर आपल्याला क्लिक करायचे. आणि जतन करा या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. येस करून टाका. एक येस झाल्यानंतर आपण इथून दुसरं काही टाकायचं असले तर टाकू शकता. परंतु सध्या जे आहे चार्जिंगच्या फवाऱ्यावर अर्ज चालू आहे ते आपण इथं अर्ज केलेला आहे. परत इथं मेनूवर जा यावर क्लिक करायचे. तर आपल्या पुढे पुन्हा एकदा जी प्रोफाईल आहे ओपन होईल. तर आता आपल्याला जे आहे नॅनो युरिया, नॅनो DAP यासाठी अर्ज करायचा आहे. तर बियाणे, औषधे व खते तर बाबी निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पहा, आपल्या पुढे वेबसाईट ओपन झालेली आहे. इथं बाब निवडा, तर इथं खते टाकायचंय. खते टाकल्यानंतर आपण रासायनिक पण निवडू शकतो मित्रांनो. तर सध्या खते इथं निवडून घेतो. निवडल्यानंतर इथं कापूस असेल तुमचा तर कापूस करून टाका, किंवा सोयाबीन असेल तर गळीत धान्य, इतर मूग काय असेल तर ते निवडू शकता. पण मी सध्या कापसासाठी एकरभर करतो आणि एकरभर सोयाबीनसाठी ते पण तुम्हाला इथं करून दाखवतो. अनुदान असलेले बाब नॅनो DAP किंवा नॅनो युरिया हे पण निवडू शकता. तर नॅनो DAP मी निवडलेला आहे. तर इथं एकरासाठी तुम्ही जर कापसाचं निवडलं तर एकरासाठी 2 बाटल्या आहेत. आणि जर सोयाबीनचं निवडलं तर एकर भरासाठी 1 बाटला आहे. तर इथं मी कापूसच निवडून घेतो. दोन्ही बाटल्या आपल्याला करून दाखवतो. पहा, गळीत धान्य निवडलं मी सोयाबीनसाठी. तर नॅनो DAP एकरभर निवडलं तर पहा 1 बाटल अशा प्रकारे आहे. त्याकरता मी इथं जे आहे ते कापूस निवडून घेतो. नॅनो DAP 40. तर जतन करा यावर क्लिक करतो. तर अर्ज आपला सबमिट झालेला आहे मित्रांनो.
अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता. तर मित्रांनो पहा, आपलं जे अर्ज निवडून घेतल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ओके वर क्लिक करा. परत इथं पहा वर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहा, जेवढ्या बाबी आहेत निवडलेल्या आहेत तेवढ्या इथं आपल्या पुढे येणार आहेत. तर मनुष्यचलित अवजारे म्हणजेच इथं जे आहे चार्जिंग वरला फवारा प्राधान्य किती द्यायचे, तर 1 नंबर देणार आहे मी. नंतर इथं खत जे आहेत ते जे औषध आपण निवडलेले त्याला किती प्राधान्य द्यायचे, 2 नंबर. परत इथं बियाणे आणि जे आहे ते बियाण्यासाठी आपण अर्ज केले होते अगोदर, त्याला 3-4 असा क्रमांक दिलेला आहे. योजनेच्या बाबी आपण निवड होण्याची अटी शर्ती मान्य करायच्यात आणि अर्ज सादर करायवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जतन होऊन जाईल आणि जतन आपला घटक यशस्वीरित्या अर्ज केला आहे. ओके वर क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुमच्या जे आहे पेमेंट का घेतलं नाहीये, कारण आपण पहिल्यांदा अर्ज केलेले होते त्याकरता पेमेंट इथे घेतले नाही. तर अशा प्रकारे अर्ज आपले सबमिट झालेले आहेत. तर आता याची लॉटरी पद्धतीने लॉटरी लागल आणि नंतर तुमचं जे आहे निवड झाल्यानंतर तुम्हाला कृषी सहाय्यकी द्वारे कॉल केला जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज करायचा आहे चार्जिंग वरला फवारा आणि नॅनो युरिया नॅनो डीएपी साठी. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.